हे सर्व शेतकरी माझ्या आजूबाजूच्या गावचे आहे. खसरा नंबर 268 मौजा उमरी. मी या शेतकऱ्यासोबत आलो. माझी जमीन जात नाही आहे, तरीसुद्धा मी ॲज अ माणुसकी या नात्यानं यांच्यासोबत आहो, पहिलेपासूनच आहो. माझा शासनाच्या विकासाला विरोध नाही. माझ्या गावाच्या शेजारी हायवेच्या उजव्या दिशेनं खूप जमीन आहे, पडीत जमीन आहे, फॉरेस्ट आहे. त्या जमिनीला न घेता ही सुपीक जमीन, शेतकरी जमीन, ज्या शेतकऱ्याचा उदरनिर्वाह या शेतीवर आहे, अशी जमीन हे घेत आहे. म्हणून आमच्या शेतकऱ्याचा विरोध आहे. अहो, शेतकरी पहिलेच घायल आहे. हजारो एकर जमीन बडेगाव सेक्टरमध्ये वाघाच्या दहशतीमुळे खाली आहे. बंदरं, रोही, डुकरं यांच्यामुळे शेतकरी त्रस्त आहे. आणि तुम्ही एक टांगती तलवार त्यांच्या ह्या कॉरिडॉरच्या माध्यमातून आणून आहे. 36,000 कंपन्या बंद झाल्या असं तुम्हीच म्हणता, आणि वरून नवीन कॉरिडॉर निर्माण करण्याचं कार्य तुम्ही आमच्या पोटावर लाद देण्यासारखं आम्हाला वाटते. म्हणून आम्ही शेतकऱ्यांनी ठरवलं की तुम्हाला एकही इंच जमीन देणार नाही. का आमदार खासदाराच्या जमिनी नाही? प्रत्येक बीजेपीच्या, प्रत्येक काँग्रेसच्या खासदाराच्या, आमदाराच्या जमिनी आहे. तुम्ही तिथं का कॉरिडॉर उभा करत नाही? आमच्या शेतकऱ्याच्या सुपीक जमिनीवर तुमचा डोळा आहे. याचं दुःख आम्हाला आहे. या कॉरिडॉरच्या बाजूनं हजारो एकर जमीन आहे, जिथं मोठे मोठे फार्म हाऊस आहे. रात्री 12-12 वाजेपर्यंत डीजे वाजते. त्या डीजेच्या आवाजानं ते जंगली डुकरं, रोही खाली येते. एक जंगली डुकरं, रोही बी खाऊन राहिले. वाघाच्या दहशतीनं पडीत जमिनी आहे, आणि हे कॉरिडॉर तुम्ही आमच्या उरावर लादून राहिले. म्हणून आमचा विरोध आहे. आमचा शासनाला याचा विरोध नाही आहे का विकास झाला नाही पाहिजे, विकास व्हावा. पण 36,000 कंपन्या बंद होऊन हा विकास कोणता, आणि नवीन कॉरिडॉर आणणारा हा विकास कोणता, एवढंच माझं म्हणणं आहे. धन्यवाद.